तुम्ही पण याच पद्धतीने राजकचोरी बनवता का? ते म्हणजे कसं चला सांगते. 2 वाटी जाड रवा, 1 वाटी मैदा, चवीनुसार मीठ, तेल, पाणी घालून मळून घ्यायचं. ओला कापड झाकून 15 मिनटं भिजत ठेवायचं. सारणासाठी बेसन पीठ, लाल तिखट, हळद, हिंग, मीठ, तेल, पाणी घालून एकत्र मिक्स करायचं आणि याचे छोटे छोटे गोळे करायचे. भिजवलेल्या पिठाचे पारी करून त्यात सारण भरून पुरी लाटून घ्यायची. ही पुरी दोन्ही साईडनी लाटायची आणि खालची बाजू तेलात सोडून या पद्धतीने तळून घ्यायची. थंड झाले की त्यात उकडलेला बटाटा आणि मूग त्याला तिखट मीठ लावून घालून एकत्र मिक्स करायचा आणि यात घालायचा. उडदाचा वडा तळून घालायचा आणि आवडीप्रमाणे आंबट गोड चिंचेची चटणी, पुदिन्याची चटणी आणि गोड दही घालायचं. परत खारी बुंदी, बारीक चिरलेला कांदा, डाळिंबाचे दाणे, बीटरूट, कोथिंबीर घालायची. चटपटीत बनवण्यासाठी काही मसाले घालायचे. त्यात चाट मसाला, आमचूर पावडर, ब्लॅक पेपर, लाल तिखट, चवीनुसार मीठ, काळं मीठ घालून घ्यायचं.